लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेबद्दल बरेच सारे प्रश्न, हा प्रश्न तो प्रश्न कमेंटच्या माध्यमातून बरेच सारे प्रश्न विचारण्यात आले होते। लाडक्या बहिणींचे बरेच प्रश्न आहेत। मला पैसे अजून आले नाहीत, मी या तारखेला डीबीटी ऍक्टिव्ह केला, मी या तारखेला फॉर्म भरला तरीही पैसे आले नाहीत, माझा अजून फॉर्म भरायचाच राहिला आहे, मग मी फॉर्म कधी भरायचा, लास्ट डेट काय आहे, लाडकी बहीण योजनेची फॉर्म भरण्याचे, असे बरेच प्रश्न आपल्याला कमेंट्सच्या माध्यमातून येत आहे। या सर्व प्रश्नांची आपण आज उत्तरे पाहणारच आहोत। परंतु आजच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी आहे की आजच्या घडीला जो तिसरा हप्ता येणार आहे, आता सगळ्यांची प्रतीक्षा संपली आहे। तिसरा हप्ता जो महिलांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे त्याची तारीख आता फिक्स करण्यात आली आहे। त्याची तारीख काय आहे तेही आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत आणि हेही डिपेंड करतं की तुम्हाला 3000 रुपये कोणत्या तारखेला आले होते, त्याच्यावरती तुमचं डिपेंड आहे की तुम्हाला 1500 रुपये कोणत्या तारखेला येणार। सो सर्व इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर अजूनही आपल्या नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेट्ससाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन अपडेट गव्हर्नमेंटचे तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। आता सर्वात महत्त्वाचा आणि पहिला आपण आजच्या घडीची महत्त्वाची बातमी कोणती आहे ते पाहूयात। आजच्या घडीचं महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो 1500चा पुढचा हप्ता, तिसरा हप्ता येणार आहे त्याची तारीख आता फिक्स करण्यात आली आहे। तुम्हाला या तारखेला 1500चा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। तर कोणत्या तारखेला वितरित होणार आहे आणि कोणत्या महिलांना तो हप्ता मिळणार आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहूयात। तर 14 सप्टेंबर ही तारीख फिक्स करण्यात आली आहे तिसऱ्या हप्त्याची, म्हणजे थर्ड इन्स्टॉलमेंटची लाडकी बहीण योजनेची। तुमची आता प्रतीक्षा संपलेली आहे। बऱ्याच महिलांची प्रतीक्षा होती की लाडक्या बहीण योजनेचे तिसरा हप्ता आमच्या खात्यामध्ये जमा कधी होणार, असे प्रश्नही आपल्याला कमेंट्सच्या माध्यमातून आले होते। सो आता ती तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आणि हा हप्ता 14 ऑगस्ट पासून तुमच्या खात्यामध्ये वितरित व्हायला सुरुवात होणार आहे आणि हा डिपेंड करणार आहे तुम्हाला पहिला आणि दुसरा हप्ता कोणत्या तारखेला मिळाला तेव्हापासून। आता पहिला जो हप्ता होता तो तुम्हाला 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट या कालावधीमध्ये मिळाला आणि जो दुसरा हप्ता होता तो तुम्हाला 29 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीमध्ये मिळाला होता। तर याच्यावरही डिपेंड करणार आहे की तुम्हाला कोणत्या तारखेला 3000चा हप्ता मिळाला आणि आता 1500चा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे। परंतु तुम्हाला हा हप्ता 14 सप्टेंबर पासून तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे, हे झालं आजच्या घडीची महत्त्वाची बातमी, परंतु तुमचे जे प्रश्न आहेत कमेंटच्या माध्यमातून आलेले त्या प्रश्नांची उत्तरे आपण आज पाहूयात। बऱ्याच महिलांचे प्रश्न आहेत की आमचा फॉर्म अजून आम्ही भरलेला नाही, म्हणजे आम्हाला काही कागदपत्रास्तव कोणतेही कारणास्तव फॉर्म महिलांचे अजूनही भरायचे राहिले आहेत। तर लास्ट डेट काय आहे फॉर्म भरण्याची, तर लास्ट डेट पहिली होती ती 31 ऑगस्ट होती, परंतु ती एक्सटेंड करण्यात आली आहे। त्याचा GRB मागच्या 4 दिवसामध्ये निगमित केला होता, तोही आपल्या चॅनलवर पोस्ट केलेलाच आहे। तर तो GRB सुद्धा तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या। तरीही मी तुम्हाला सांगते की लास्ट डेट ही 31 ऑगस्ट एक्सटेंड करून ती 30 सप्टेंबर करण्यात आले आहे। 30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही लाडकी बहीण योजनेचे फॉर्म हे भरू शकता। आता तुम्ही म्हणाल 30 सप्टेंबरच लास्ट का, बऱ्याच महिलांच्या अजूनही काही प्रॉब्लेम्स आहेत, 30 सप्टेंबरपर्यंतही त्यांना होऊ शकत नाही, 30 लास्ट का, असं बऱ्याच महिलांचे प्रश्न आहेत। परंतु असं काही नाही, GR मध्ये असं सांगण्यातही आलेलं आहे ही शेवटची संधी असू पण शकते परंतु नसूही शकते, कारण GR मध्ये सांगण्यात आलेले आहे की आम्ही जी काही नवीन अपडेट असेल इथून पुढची ती आम्ही GR द्वारे कळवू, म्हणजे जर त्यांना पुढे आणखी एक्सटेंड तारीख करायची असेल गव्हर्नमेंटला तरीही तुम्हाला GR निगमित करून ते कळवणारच आहेत। आता सध्या तरी 30 सप्टेंबर ही लास्ट तारीख आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्याची। अजूनही कोण जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचं बाकी असेल तर नक्की फॉर्म भरा, कारण त्याच्या आता हप्ते मंथली चालू होणार आहेत, महिन्याला 1500चा। आता सप्टेंबरमध्ये ज्यांना 3000 मिळाले त्यांच्या खात्यामध्ये 1500चा हप्ता सप्टेंबरपासून चालू होणार आहे। आता मंथली खात्यामध्ये 1500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये हे येणार आहेत। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे
आमचा DBT ॲक्टिव्ह होता आणि आमचा फॉर्मही अप्रूव्ह होता, तरी आम्हाला सेकंड इन्स्टॉलमेंट आलेली नाही. बऱ्याच महिलांचे हे प्रश्न आहेत. आता जर तुमचा DBT ॲक्टिव्ह आणि फॉर्म अप्रूव्हल 26 ऑगस्टच्या अगोदर असेल तर तुम्हाला पैसे यायलाच पाहिजे आणि पैसे आलेच असणार आहेत. तुम्ही कशामध्ये चौकशी करता? तुम्ही जे बँक अकाउंट फॉर्म भरताना ॲड केला आहे त्यामध्ये चौकशी करता, परंतु असे नाही. तुमचे आधार सीडिंग ज्या बँकला आहे त्याच बँकमध्ये तुमचे पैसे येणार आहेत. सो एखाद्या महिलेचे 3 ते 4 अकाउंट असतात आणि ती महिला फक्त मी जे अकाउंट दिलं आहे त्या अकाउंटचीच वाट बघत बसते, त्या अकाउंटमध्येच पैसे आले आहेत का, त्या अकाउंटचाच मेसेज आला आहे का, हे वाट बघत बसता तुम्ही. परंतु असे नाही. तुमचे ज्या बँकमध्ये आधार सीडिंग आहे त्या बँकमध्येच तुमचे पैसे येणार आहेत. आता फॉर एक्झाम्पल एक महिला अशी आहे की ज्या महिलेचे आधार सीडिंग हे दुसऱ्याच बँकमध्ये आहे आणि ती महिला आत्तापर्यंत वेटिंग करत होती की तिचा जो बँक फॉर्म भरताना जे बँक अकाउंट दिलं आहे त्या अकाउंटमध्ये पैसे आलेत म्हणून त्याचा मेसेज येतोय का, परंतु नाही, असे झाले नाही. त्यांनी मला कमेंटच्या माध्यमातून सांगितलं होतं. मी त्यांना तेव्हा आन्सर दिलं की तुम्ही तुमचे दुसरे अकाउंट चेक करा, तुमचं आधार सीडिंग या बँकशी नसणार आहे, त्यामुळे तुमचं या बँकमध्ये पैसे आले नसतील. त्या महिलेने जेव्हा चेक केले तर त्यांच्या दुसऱ्या अकाउंटमध्ये त्यांचे पैसे हे आले होते. सो तुम्ही जर तुमचे दुसरे कोणते अकाउंट असतील तर तुम्ही पर्सनली जाऊन चेक करा तुमच्या दुसऱ्या अकाउंटमध्ये. जर तुमचे 26 तारखेच्या DBT ॲक्टिव्ह आणि फॉर्म अप्रूव्हल असेल तर पैसे नक्की आलेले असणार आहेत. 50 लाख महिलांचे, जवळजवळ 50 लाख महिलांचे पैसे दुसऱ्या हप्त्यामध्ये वितरित करण्यात आलेले आहेत. आता तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बऱ्याच महिला राहिलेल्या आहेत की 26 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल झाले किंवा DBT ॲक्टिव्ह झाला आहे त्या महिलांना दुसरा हप्ता आला नव्हता, तर त्यांचे पैसे कधी येणार? तर त्यांचे पैसे सुद्धा शासनाने वितरित करण्याचे ठरवले आहे. ते तुम्हाला गणेश उत्सवाच्या मुहूर्तावर अजून तारीख फिक्स करण्यात आलेली नाही, परंतु असे सांगितले आहे की गणेश उत्सवाच्या मुहूर्तावर हा हप्ता आम्ही वितरित करणार आहे. सो तुम्हालाही काळजी करण्याचं काहीच कारण नाही, कारण तुम्हालाही हा हप्ता हा येऊन जाणार आहे. तुम्हाला 3000चा हप्ता हा येणारच आहे. कोणाला तर ज्यांचे 26 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत फॉर्म अप्रूव्हल झाले आहेत आणि त्यांचा DBT ॲक्टिव्ह झाला आहे त्यांना हे पैसे हे गणेश उत्सवाच्या मुहूर्तावर चालू होणारच आहेत. आता गणेश उत्सवाच्या 7 तारखेपासून पकडून चला 7 तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे वर्ग व्हायला म्हणजे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. अजून तारीख फिक्स, या 3000ची तारीख अजून फिक्स करण्यात आलेली नाही, परंतु सांगितले आहे गणेश उत्सवाच्या मुहूर्तावर, म्हणजे या पिरियडमध्ये कधीही तो हप्ता वितरित होऊ शकतो. परंतु 1500ची तारीख फिक्स करण्यात आली आहे 14 सप्टेंबरपासून महिलांच्या खात्यामध्ये 1500 जमा व्हायला सुरुवात होणार आहे. ज्या महिलांना आतापर्यंत 3000चा हप्ता मिळालेला आहे त्याच महिलांना पुढचा 1500चा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये वर्ग व्हायला सुरुवात होणार आहे. सो महिलांनो, पुढचा महिलांचा प्रश्न आहे तो म्हणजे आमचा अजूनही DBT ॲक्टिव्ह व्हायला प्रॉब्लेम येतो किंवा आम्हाला माहीत नाही का ॲक्टिव्ह आहे किंवा नाही. तर मैत्रिणींनो, तुम्ही ऑनलाईन सुद्धा चेक करू शकता की तुमचा DBT ॲक्टिव्ह आहे किंवा नाही. त्याचाही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर पोस्ट केला आहे. तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता की तुमचा DBT ॲक्टिव्ह आहे किंवा नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकच पॉईंट पकडून चला की ती अनेबल टू DBT असा जर तुमचा DBTचा स्टेटस असेल, जेव्हा तुम्ही ऑनलाईन चेक कराल तेव्हा असा जर तुमचा स्टेटस असेल तर तुम्हाला तुमचा DBT ॲक्टिव्ह झालेला आहे हे गृहीत धरा. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे कोणत्या बँकेला DBT ॲक्टिव्ह आहे हे पकडायचं. तुम्हाला पहिल्यांदा कळतंच, तुम्ही जेव्हा बँक अकाउंट ऑनलाईन चेक करताना जेव्हा बँक अकाउंट नंबर टाकता तेव्हा तुम्हाला कळतंच, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा चेक कराल तेव्हा सर्वात खाली एक येतं की तुमच्या कोणत्या बँकला तुमचा DBT ॲक्टिव्ह आहे. तुमचा DBT कोणत्या बँकला ॲक्टिव्ह आहे तो खाली येतं. कोणतीही बँक ऑफ इंडिया असो, ॲक्सिस बँक असो किंवा कोणतीही बँक असो, कोणत्याही बँकेचं नावही तेथे खाली येतं. ज्या बँकेमध्ये तुमचा DBT ॲक्टिव्ह आहे त्या बँकेमध्ये त्या बँकेचं नाव हे तिथे येतं आणि अनेबल टू DBT असा स्टेटस सुद्धा येतो. त्या महिलांनी समजायचं आपला DBT हा ॲक्टिव्ह आहे.
त्यामुळे तुम्ही त्या संबंधित बँकेत जाऊन चौकशी करू शकता की तुमचे पैसे आलेत की नाही। ही सर्वात सोपी प्रोसिजर आहे, कारण तुमचे जर 4, 5, 5-6 अकाउंट असतील तर तुम्हाला प्रत्येक बँकमध्ये जायचं टेन्शन नाही। त्यासाठी तुम्ही आधी DBT ॲक्टिव्ह कोणत्या बँकमध्ये आहे हे ऑनलाईन एकदा चेक करून घ्या। त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही जाऊन पहा, तुम्ही चेक करा। तिथे खाली येत आहे तुमच्या कोणत्या बँकमध्ये DBT ॲक्टिव्ह आहे, त्या बँकचं नाव येत आहे। सो ते तुम्ही जाऊन चेक करा आणि संबंधित बँकेत जाऊन मग चेक करा की तुमचा DBT ॲक्टिव्ह असून पैसे आलेत किंवा नाही। तर मैत्रिणींनो, मला वाटतं तुमच्या सर्व प्रश्नांच्या उत्तराचं निरसन हे आजच्या व्हिडिओमधून झालं आहे। सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब मात्र नक्की करा। भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, स्टे हॅपी, स्टे हेल्दी।